बातमी आहे मालवणची। गुरु सी देसाई शिक्षण मंडळ मालवण संचलित स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते। या समारंभाचे उद्घाटन खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले। हीरक महोत्सव निमित्त स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सजवण्यात आले होते। मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आले होते व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविला। तसेच महाविद्यालयात नव्याने उभारण्यात येणाऱ्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व बॉलला लावलेली फीत कापून करण्यात आले। स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हीरक महोत्सवात विद्यार्थ्यांसह पालकांची अल्लोट गर्दी पाहायला मिळाली। माजी विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित केलेल्या फनी गेम्स, अस्मिता अंक व छायाचित्रे प्रदर्शन यांचे उद्घाटन संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। या समारोप सोहळ्यामध्ये महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आले। नंतर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य कार्यक्रमासाठी खासदार नारायण राणे, किरण ठाकूर, तहसीलदार वर्षा झारटे, श्रीकृष्ण परब, यतीन खोत, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अजय भामरे, उच्च शिक्षण सहसंचालक पनवेल विजय नारखेडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले, कमांडर राजीव कुबल, CS टेक AI कंपनीचे CEO प्रशांत कामत यांची उपस्थिती लाभली। मालवण तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। याचबरोबर 58 महाराष्ट्र बटालियन, कर्नल दीपक दयाल, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मालवण तहसीलदार वर्षा झाटे, मालवण नगर परिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच मालवण आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालकवर्ग, महाविद्यालयाशी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटक, जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सामाजिक संस्था पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। मदन मारण्यासाठी कॉलेजने पण खूप प्रमाणात सपोर्ट केला होता। मालवणमध्ये माझे कुटुंब परत आमचं महाराष्ट्र बटालियन यांचा खूप मोलाचा हात होता। त्यामुळे होणार की नाही होणार यासाठी तिथे जाण्याची प्रत्येक मुलाची खूप मोठी इच्छा असते। आपल्या महाराष्ट्रात एकूण 3.5 ते 4.5 मुलं आहेत। त्यामध्ये फक्त 124 जण झाले। 124 जण पूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते आणि आपल्या चंद्रकांत रत्नागिरी जिल्ह्यामधून आमच्या आणि माझ्याकडे महाराष्ट्राचा फ्लॅग एरिया याचं प्रतिनिधित्व करायला दिलं होतं आणि ऑल इंडिया महाराष्ट्राला 3rd रँकिंग प्राप्त केली। शिक्षण घेतलं आणि तुम्हाला कॉलेजमध्ये आढळलं आहे, पण कॉलेजमध्ये आम्ही याच्या जास्त अभ्यास पण चालू होता। या कॉलेजमध्ये सुमेधा नाईक प्राध्यापक
आमचे एनसीसी कॉलेजमध्ये नाही आलं तरी फोन करून सांगायचं की अभ्यासाचं काय सर्व सुविधा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋषी देसाई अँकर सूत्रसंचालक अशी जरी ओळख असली तरी माझी खरी ओळख आहे ती म्हणजे माझी विद्यार्थी सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय. या कॉलेजमध्ये 2001 ते 2002 हा माझा शेवटचा काळ होता. 2001 माझी बॅच होती. या काळात जे कॉलेजने मला 3 वर्षात घडवलं, जे मालवण आकाशवाणी करायचं, सादर बातम्या करायचं, तेच जण खऱ्या आयुष्यात पुढे करायला लागलो. नेतृत्व गुण मिळालं. कॉलेजने जगायला शिकवलं आणि सगळ्यात म्हणजे एकट्यानं लढायचं कसं असतं ते शिकवलं. सांस्कृतिक एक फार मोठी परंपरा जी माझ्या अगोदरच्या माझ्या घराण्याने इथे सांभाळली होती तो वारसा मला मिळाला. अनेक गोष्टी या 3 वर्षात शिकता आल्या, बोलता आल्या, करता आल्या. थँक्स टू कॉलेज म्हणण्याचा फार मोठा सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात आला. हिरक महोत्सवाच्या निमित्तानं आज आपण भेटतोय. सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांना जुन्या आठवणी भेटतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे काय याचाही जे विचारवंत नसेल मला वाटतं ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आयुष्याचा एक टप्पा आठवणींचा असतो आणि एक टप्पा विचाराचा असतो, नियोजनाचा असतो. तो टप्पा या निमित्तानं सर्वार्थानं आता सुरू झाला असं म्हणता येईल. या सगळ्या महोत्सवासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या चॅनललाही खूप साऱ्या शुभेच्छा, आपल्या दर्शकांनाही शुभेच्छा. आणि माझं आव्हान आहे या सहभागी होऊया माजी विद्यार्थी म्हणून आणि आपण आपलं कॉलेज पुढे नेऊया. शिक्षक वृंद अगदी अगदी महत्वाची. आमचं एकच उदाहरण सांगतो की माझ्या नाटकाच्या दृष्टीने महत्वाचं. मला नायगावकर मॅडम होते, त्यांचं नृत्य सुंदर होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदा आपण हिंदी एकांकिका युनिव्हर्सिटीला नेली होती. मराठी जर बोलायचं झालं तर अभ्यंकर सर होते. आज असणारी आमची रसाळ मराठी किंवा फेसबुकवरची सोशल मीडियावरची मराठी आज इतकी सुंदर का झाली आहे तर अभ्यंकर सरांनी वाचनाने लावलेली एवढी होती. प्रत्येक शिक्षकाचं न शिकवून जाणाऱ्या शिक्षकांचंही तुमच्या आयुष्यात शिक्षक म्हणून असलेलं जे योगदान होतं ते सर्वार्थानं मोठं होतं आणि त्याच आठवणी आज आमच्या आयुष्याचा भक्कम पाया बनलाय. थँक्यू. जय शिवराय. मी तो शिल्पा खोत. आज आपण मालवण सका पाटील या कॉलेजच्या प्रांगणात उभे आहोत आणि आपण बघतोय की सगळी रेलचेल चालू आहे. आजी स्टुडंट असतील, माजी स्टुडंट असतील, सगळे दिग्गज लोक असतील, व्यापारी वर्ग असेल, मान्यवर असतील, पत्रकार बंधू असतील, अगदी सगळे धुरिकीने या हिरक महोत्सव 2025 रोजी जो मला वाटतं महाराष्ट्रातील असा भीमाचा साजरा होणारा महोत्सव नक्कीच आपण डिक्लेअर करू. कारण असा महोत्सव मी कुठे बघितला नाही. कारण हिरक महोत्सव हा अगदी 15 दिवसापासून त्याची रेलचेल चालू आहे. अगदी 15 दिवस म्हटल्यापेक्षा त्याच्या आधीपासून रेलचेल चालू आहे. आणि पूर्वसंध्येला आपण बाईक रॅली पण बघितली. माझी स्टुडंट आहेत जे आज राजकीय व्यापारी असतील, सैन्यात भरती झालेले असतील, इतर ऑफिसर वर्ग असेल, सगळे जगभरात नाही ते सगळे एकत्र आलो आहे. म्हणजे एक प्रकारचं गेट टुगेदर हे सका पाटीलने आम्हाला एक संधी दिली. सुखदुःख वाटायची, बोलायची संधी दिली. एकत्र आलो, खूप मजा मस्ती चालू आहे. आपण बघतोय आता राहुलजी आहेत चव्हाणचे दिल्लीला 23 जानेवारीला जे त्यांनी नेतृत्व केलं होतं, तसंच अजून कित्येक स्टुडंट आहेत ज्यांनी आपलं नाव हे सका पाटील या कॉलेज सोबत स्वतःचं नाव, आपल्या कुटुंबियांचं नाव, गुरुवर्यांचं नाव जगभरात पोहोचवलंय. मग ते कोर्टमध्ये असतील, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, इतर सगळ्याच क्षेत्रात इथल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मानाचा तुळा रोवलेला आहे. आणि या सगळ्याचं नियोजन अत्यंत कुठल्याही गालबोट न लागता सुंदररित्या जे प्राचार्य वर्ग असतील, गुरुवर्य सगळे, खोतकर, लेफ्टनंट खोतकर यांचं खास मी कौतुक करेन. प्राचार्य ठाकूर सर, शिवराम ठाकूर सर असतील त्यांचंही मी कौतुक करेन. तर असं खूप छान पद्धतीने या सगळ्याचं नियोजन इथे आपण पाहतोय. खूप मजा वाटली. एक गेट टुगेदर आम्हाला मिळालं. माझे मित्र या कॉलेजचे विद्यार्थी होते. ती यतीन यांनी राजकीय कारकीर्द गाजवलेली आहे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. आज बघतोय की माजी मुख्यमंत्री नरेंद्रजी राणे साहेब, इतर मान्यवर सगळे आज उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार मॅडम असतील,
सगळ्या क्षेत्रातून इथे उपस्थिती आणि आपल्या उपस्थितीतून हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने आज रेलचेल चालू आहे. आज संपूर्ण दिवस या कार्यक्रमाची रेलचेल अशीच आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुंदर बेलतासाच्या गजरात आपण बघितलं की व्हॉलीबॉल, फुटबॉलचं, बास्केटबॉलचं उद्घाटन झालं. इथल्या आणि इतर कम्प्युटरचे वर्ग असतील त्याचं उद्घाटन आपण पाहिलं. सगळं छान पद्धतीने चालू आहे. असंच आजी माझी विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक खारीचा वाटा उचला आणि या कॉलेजचं नाव अजून नावारूपाला येण्यासाठी नक्की आज पुढे येऊ दे आणि या कॉलेजचं नाव लौकिक गाजू दे. ईश्वर चरणी प्रार्थना, छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय शिवराय. नमस्कार, मी महेश काळसेकर. 86 साली पास आउट झालो. मी 11वी पासून ह्या कॉलेजमध्ये आहे. ह्या कॉलेजने मला बरंच काही दिलं. स्टेज डेअरिंग, भाषण हे सर्व मी ह्या कॉलेजमध्येच शिकलो. जवळजवळ 5 वर्षातली 4 वर्ष मी मेन नाटकात काम केलेलं आहे आणि त्यासाठी कॉलेज कायम म्हणजे आमचे प्रिन्सिपल जावडेकर, व्हाईस प्रिन्सिपल अभ्यंकर सर हे सर्व आणि त्यांचे मिसेस सुद्धा त्यावेळेस गॅदरिंगच्या मेन नाटकात हिरिरीने भाग घेत होते. त्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटायचा की आमच्या बरोबर आमचे प्राध्यापक सुद्धा काम करतात. तसंच त्यावेळी गॅदरिंगच्या वेळेला शिक्षक आणि विद्यार्थी यांची क्रिकेटची मॅच होत होती. हा सगळा अनुभव आम्ही लक्षात घेऊन हे आमचं आताचं गॅदरिंग आहे ना, ते आम्ही जसं 86 सालात करत होतो तसं करण्याचा मानस आम्ही माझी विद्यार्थी संघटनेने केला आणि त्याप्रमाणे बरेचसे आम्ही साध्य केलेले आहे. बरेचशा गोष्टी साध्य केलेल्या आहेत. संध्याकाळी 3:30 पासून आमचे सांस्कृतिक कार्यक्रम, त्यावेळेस सुद्धा बघाल की आमचे माजी विद्यार्थी किती उत्साहाने हे सर्व करत आहेत. हे नक्कीच बघाल. 3:30 वाजता आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. तसं बघायला गेलं तर प्रगती अजून झाली पाहिजे. कारण हे जे विषय आहेत हे आमच्या वेळेस कॉलेज सुरू झाल्यापासून विषय आहेत. आता जे विषय आहेत ना त्याचं थोडं पोटेन्शियल मला वाटत नाही. तर कॉलेजने नवीन काही विषय सुरू करावेत जेणेकरून विद्यार्थी, बाहेरचे विद्यार्थी सुद्धा कॉलेजमध्ये यावेत. फॉर एक्झाम्पल टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट यासारखे जे उपक्रम राबवले तर आपल्या कॉलेजला काहीतरी नावलौकिक मिळेल. बाकी आता BA आणि BCom, जिओग्राफी हे विषय आहेत. आता त्या विषयाबद्दल म्हणजे आम्ही त्या विषयात ग्रॅज्युएट झालो. आमची पहिली बॅच आम्ही सगळं 100% निकाल लागला. पण आता तसं आम्हाला त्या विषयाचा उपयोग होत नाही. आता मालवण टुरिझम सेंटर झालंय. त्या टुरिझम सेंटरच्या दृष्टीने जे काही महत्वाचे विषय आहेत ते आता कॉलेजने स्वीकारावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मला तर आज खूप आनंद झालेला आहे की आज या सका पाटील महाविद्यालयाचा महोत्सव आहे. आवर्जून इथे मी उपस्थित राहिले कारण या कॉलेजने मला बरंच काही दिलं. कारण कॉलेजच्या आठवणी अशा आहेत की ज्या मला आता आयुष्यभर आताच्या प्रवासात सुद्धा मला उपयोगी पडतात. कारण शिक्षण तर आहेच पण त्याच्या पलीकडेही सांस्कृतिक जो आता माझा जो ठसा आहे म्हणजे जो आता समाजामध्ये मी या पद्धतीने वावरत आहे तो मला इथूनच मिळाला. ज्यावेळी माझी जडणघडण आहे ते इथूनच अर्थात नॅक कमिटी असेल त्यावेळी आम्ही नॅकसाठी जे काही कार्यक्रम वगैरे आयोजन वगैरे करायचे पण त्यासाठी मला सगळे प्राचार्य किंवा सगळे शिक्षक आवर्जून सांगायचे की तू हा कार्यक्रम करतो, तू स्वतः लक्ष घाल. आणि मला सगळ्यांबद्दल मला असं सगळ्या शिक्षकांबद्दल सांगायला आवडेल की गिरसाकर सर शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख बनले. तर असे विद्यार्थ्यांना फार समजून घेणारे असे शिक्षक होते. त्यांच्या अडचणी जाणून घेणारे असे शिक्षक होते. आटकर सर ते तर विचारायलाच नको की त्यांच्याजवळ गेलं की माणूस ज्या काही अडीअडचणी असतील त्या लगेच विसरून जातील आणि लगेच आपल्याला ते हेल्पफुल नेचर अशा पद्धतीचं सगळं त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी शिक्षकांकडे असलेल्या गोष्टी आज ह्या मी स्वतः माझ्यामध्ये आत्मसात केल्यात आणि आज स्वतः या
आजच्या वावरत असलेल्या माझ्या जीवनामध्ये मी याचा परिपूर्ण उपयोग करत आहे. कारण आज मी जी उभी आहे तर या शिक्षकांमुळे, या कॉलेजमुळे. कारण कॉलेज आज नसतं तर कदाचित मला मालवणसारख्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करता आलं नसतं, मग कदाचित कुठेतरी पुढे बाहेर जावं लागलं असतं. पण आज इथं मला मी जे BA शिक्षण इथं पूर्ण केलं 1996-97 ची माझी बॅच आहे. आणि या बॅच मध्ये नंतर मला काही शिक्षकांकडून म्हणजे लगेचच मला 97 मध्ये एक कॉल आला आणि तेव्हा एम्प्लॉयमेंटचे कॉल असायचे आणि मला कॉलेज आता मी पूर्ण करणार म्हणजे 2च महिने राहिलेले. मे मध्ये आमची एक्झाम होती आणि मला कॉलेज एक इंटरव्ह्यू आला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मी पास झाले होते. आणि त्याच्यानंतर मला कॉलेजने जे काही सहकार्य केले की ते मला म्हणाले की तू इंटरव्ह्यू पास झालीस, तू तिथं पहिल्यांदा अप्लाय कर, तुला इथे काय करायचंय त्यासाठी मी पूर्णपणे आम्ही सहकार्य करू. त्यामुळे मला सगळ्या शिक्षकांनी खूप मदत केलेली आहे. त्यामुळे मी आज या सर्वांमुळे इथे आज माझे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि पूर्णपणे मी ऋणी आहे सखा पाटील विद्यालयाची. त्यामुळे आज मलाही मी आज शिक्षक म्हणून नावारूपाला आले, अभिनेत्री म्हणून नावारूपाला आले. आज मी वेगवेगळ्या कला माझ्यामध्ये ज्या आहेत त्या याचं सुद्धा श्रेय मी सखा पाटील या महाविद्यालयाला देते. त्यामुळे मला आज खूप धन्य झालेले आहे. मी थँक्यू. सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आपला 2004 मध्ये अस्तित्वात आला आणि त्यानंतर प्रमोद ओरसकर आणि तेव्हा KP चव्हाण वगैरे तेव्हाची जी बॅच होती त्यांनी हे सगळं अनिल निळेकर म्हणा किंवा नंदू देसाई इतर यांनी हे सगळं रोपटं वाढवलं. त्यानंतर आता 6 वर्ष मी स्वतः सुधीर चिंतामणपुरी अध्यक्ष आहे आणि आमची 31 जणांची कार्यकारी मंडळ आहे. आणि कॉलेजसाठी कायम सतत कॉलेजचा कुठचाही कार्यक्रम असू दे त्यामध्ये माझे विद्यार्थी हिरिरीने भाग घेत असतात आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतात. आता कॉलेजमध्ये सध्या जे शिक्षण चालू आहे त्याच्यात मालवण हे आता पर्यटन दृष्ट्या आता विकास झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्याला पुढं हे चालू व्हावेत म्हणजे अभ्यासक्रम की जेणेकरून मुलांना संधी मिळेल आणि मालवणचा विकास होईल आणि पर्यटनाचा विकास होईल असं मला वाटतं. आणि एक महत्वाच्या निमित्ताने आता 1965 पासून आतापर्यंत कॉलेजला 60 वर्ष आली. आज सर्व माझे विद्यार्थी लांबून बाहेरून सगळे माझे प्राध्यापक वर्ग रिटायर झालेले सर्व जण या कार्यक्रमाला आले आहेत. मी या कार्यक्रम मस्त उत्साहात चाललेला आहे. संध्याकाळी आमचं 3:30 ते रात्री 9, 9:30 वाजेपर्यंत संपूर्ण कॉलेजच्या टीमचं 1965 पासून आतापर्यंत एक 35 कार्यक्रम आपण घेतलेले आहेत आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि मजा एन्जॉय सगळं फिश पॉइंट आहेत, फनी गेम आहेत. अशा प्रकारे हा कॉलेजचा हिरक महोत्सव आम्ही साजरा करत आहोत. आमच्यासाठी सिंधुदुर्ग कॉलेज हे आमचा कॉलेज म्हणजे एक खूप आठवणी होती या कॉलेजमध्ये. कारण या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो 2006 पर्यंत आम्ही या कॉलेज गाजवला. या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही बरेच लेवल कॅम्प केलो, NSS कॅम्प वगैरे केलं, स्टेट लेवल नॅशनल लेवल पर्यंत कॅम्प केलो आम्ही. आणि ह्या कॉलेजला असे बरेच विद्यार्थी घडवले त्या देश विदेशात पण आणि त्यांच्यानी पण भरपूर नाव कमवले. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये स्पेशल मलेशियातून पण लोक येतात माझे विद्यार्थी. कारण या कॉलेजात बरेच असे विद्यार्थी घडवले, आमचा पण घडवल्या. आज आम्ही या लेवलला असो हे या आमच्या कॉलेजमुळे. नमस्कार, मी हर्षदा पवार. मी SKP महाविद्यालयातली एक विद्यार्थिनी आहे. 2022-25 ची बॅच. मी NCC मार्फत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत निवड झालेली आहे. माझी जेव्हा इंटर डिरेक्टरेट शूटिंग स्पोर्ट कॉम्पिटिशन झालेली तेव्हा माझा तिथे 5th रँक होता. त्याच्यानंतर मी ऑल इंडिया GV माळवणकर या कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट झालेली, तिथे माझा 18वा रँक होता. नंतर मी नॅशनल ऑल इंडिया 67 नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप साठी निवड झालेली, तिथे माझा 78 रँक होऊन मी नंतर त्याच्यातून पुढे ऑल इंडिया
ऑल इंडिया शूटिंग सिलेक्शन कॅम्प साठी मी सिलेक्ट झालेली. त्याच्यात माझा उत्कृष्ट खेळ दाखवून मी नेक्स्ट कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट झालेली आहे. या कॉलेजमधून आपण शिक्षण केले, या खेळामध्ये जे काही प्रावीण्य तर त्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट मी त्यांना खूप आभार मानेन, कारण मी महिनाभर कॅम्पला जायची, कॉलेजमध्ये यायचीच नाही, म्हणजे कॉलेजमध्ये ऍबसेंटच असायची. त्यामुळे त्यांनी जेवढी मला हेल्प केली आहे आतापर्यंत त्याच्यासाठी मी खूप त्यांचे आभारी आहे. मी प्रवीणा दळवी, आताची शिंदे, 84 बॅचला इथून बीकॉम झाले आणि नंतर पुढे मी बँकेतून आताच रिटायर झाले. पण ह्या कॉलेजने खूप दिलं आम्हाला, म्हणजे इथून आमचा बेस चांगला झाल्यामुळे पुढे आम्ही करिअर करू शकतो आणि त्याच्यामुळे पुढचं पण ह्या कॉलेजमध्ये व्यवस्थित शिक्षण मिळालं, चांगले शिक्षक होते. म्हणून आता इतक्या वर्षांनी सुद्धा आम्ही ह्या सगळ्या जणी 84 बॅच आहोत, म्हणून या सगळ्या जणी जमलेलो आहे. ही अलका बांदेकर, ही वनिता मांडकर, मंगल सारंग आणि नविते. तो फरक असा आहे की पूर्वीचे जे साधारण 90च्या पूर्वीचे ज्या बॅचेस आहेत त्यांना या कॉलेजबद्दल जी आस्था दिसते ती आस्था आताच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे आता इथे बघितलं तर 1965 पासून 2025 पर्यंत सगळ्या बॅचेसचे हे माझे विद्यार्थ्यांचे संमेलन आहे. पण मॅक्झिमम बघितलं तर 90 पूर्वीचेच जास्त ते माझे विद्यार्थी हजर दिसत आहेत. त्यामुळे जो पूर्वी आदर आणि आपुलकीचा भाव होता तो थोडासा हल्लीच्या मुलांमध्ये कमी दिसतो आहे आणि संवाद पण त्यांचा कमी झालेला आहे हे सांगू इच्छितो. आज या ठिकाणी चकपाटी सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिरक महोत्सव साजरा होतो, मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यातली या कॉलेजमधनं जेवढी म्हणजे गेल्या 8 वर्षांमध्ये जेवढी विद्यार्थी बाहेर पडले तेवढे या कॉलेजचा आणि या कॉलेजचं शिक्षण घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी येणार आणि माननीय खासदारांच्या उपस्थितीत हा समारोपाचा कार्यक्रम संपन्न होतो. महाविद्यालय हे मालवणचं एकमेव कॉलेज आहे जे उच्च शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा या धर्तीवरचं शिक्षण गेली कित्येक वर्ष आपल्या मालवणमध्ये देते आणि मालवण मधला जो ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी आहे तो या कॉलेजमधूनच गेलेला आहे. याच्या व्यतिरिक्त शिक्षणाची मालवणमध्ये नव्हती आणि याबद्दल खरोखर या कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणून सगळ्यांच्या सुद्धा मी माजी विद्यार्थी म्हणून या कॉलेजच्या या संस्थेचे खूप धन्यवाद किंवा आभार व्यक्त करेन. कारण 3 वर्षामध्ये आम्ही या कॉलेजमध्ये जे काही शिक्षण घेतो जे शिक्षण असेल किंवा लौकिक शिक्षण असेल किंवा इथं इलेक्शन इथल्या शिक्षक वर्गांकडनं आम्हाला मिळालेल्या वेगवेगळ्या कॅम्पवरनं किंवा जे काय नॉलेज आहे त्याचा उपयोग आम्ही भविष्यात आम्हाला खूप झाला आणि त्याचमुळे आज आम्ही काहीतरी करू शकलो या बाहेरच्या जगामध्ये असं आम्हाला वाटतं. माझं नाव सुशांत पवार, 2002 ही माझी बॅच आहे. BA मराठी हा विषय मला होता आणि त्या विषयातनं मी पदवी घेतलेली. कॉलेज जसं तुम्ही आता म्हटलं होतं कॉलेजच्या भरपूर आठवणी आहेत. कॉलेज मनाचा हवा कोपरा असतो कॉलेज म्हणजे आणि आज कॉलेजच्या आमच्या हिरक महोत्सवाचा सांगता समारंभ आहे. सगळीकडनं आपले माजी विद्यार्थी या ठिकाणी येतात. जी माजी विद्यार्थी संघटना आहे त्यांनी अत्यंत अथक असे परिश्रम घेतले. गेले 1.5 महिना ही आमची माजी विद्यार्थी संघटनेची जी पदाधिकारी आहे जी समिती आहे ती खूप मेहनत घेते आणि कॉलेज म्हटल्याच्या नंतर एक मनाचा हवा कोपरा जसं मी म्हटलं बरेच जुने आठवणे आहेत. आता जे आम्हाला शिक्षक होते त्यामध्ये प्राध्यापक गुरुंडे होते जे आता सरस्वती अभ्यंकर सर असतील, त्यानंतर पटवर्धन सर असतील, वारके सर असतील, त्यानंतर गरडे सर गरडे खानोलकर सर, प्राचार्य आमचे गरडे सर होते, त्यानंतर नायगावकर मॅडम नायगावकर सर, अशी बरीचशी माताधर मंडळी त्या आम्हाला प्राध्यापक म्हणून आम्हाला लागली हे आमचं भाग्य. आणि
त्याच कॉलेजच्या त्याच पुण्यावर आज आम्ही जो काही आमचा छोटासा प्रवास झाला आणि जे काही आम्ही या समाजामध्ये उभे आहोत ते सगळे कॉलेजचीच देण्यास मला वाटतं. नक्कीच महाराष्ट्र पोलीसमध्ये सध्या तुम्ही कार्यरत आहात, तर महाराष्ट्र पोलीस हा म्हटलं गेलं तर एक मुक्तीचा बाणा म्हणून ओळखला जातो आणि त्याच अनुषंगाने तुम्ही ज्यावेळी कॉलेज केले त्याबद्दल शिस्त आणि कॉलेज काहीतरी मजा मस्ती असेल त्याबद्दल थोडक्यात काही तुमची आठवण त्यावेळी काय याची एक स्वच्छ स्वभाव होतं कॉलेज आमची आजही आठवण करायला असेल. कॉलेजचा सगळा कॉरिडॉर जो असेल किंवा कॉलेजच्या आजूबाजूचा सगळा परिसर असेल यामध्ये आम्ही खूप गमती केल्यात आणि मस्ती काही भरपूर केली. आता काही जे आमचे म्हणजे शिपाई जे आहेत आता बाकीचे आमच्या जे सगळे शिपाई काका होते ते सगळे आता नाही आहेत कॉलेजमध्ये. परंतु शिस्त जर म्हणाल तर मी कॉलेजचा एनसीसी प्रमुख होतो आणि एनसीसी मी 3 वर्ष कॉलेजमध्ये केलेली आहे. एनसीसीमुळे पोलीस खात्याचा जो एकंदरीत प्रवास होता तो मला एनसीसीमुळे सोपं झाला आणि त्याचे सगळे श्रेय कॉलेजमध्ये जो एनसीसी मध्ये जे आम्ही ट्रेनिंग घेतलं असेल मी 4 कॅम्प केले होते. त्यामध्ये आर्मी अटॅचमेंट कॅम्प होता अहमदनगरचा तो सुद्धा मी केला होता जिथे आर्मी बरोबर म्हणजे आपल्या सैन्य दलाबरोबर मी 15 दिवस त्यामध्ये राहिलो होतो आणि सैन्याचं जीवन जे काय असतं ते मला पोलीस खात्याच्या यायच्या अगोदरच मला ते अनुभवायला मिळालं आणि सगळे जे श्रेय आहे ते संपूर्णपणे मी कॉलेजला देतो. माझं नाव आहे अस्मिता मोरे, आत्ताची अस्मिता मोरे होते. मी या कॉलेजची माझी विद्यार्थिनी असते. माझं माध्यमिक प्राथमिक शिक्षण माझं इथेच झालं. तसंच महाविद्यालय शिक्षण या महाविद्यालयात केलं. या महाविद्यालयात शिकत असताना 1984 ते 86 पर्यंत मी या विद्यालयात होते. त्या कालावधीत मी या कबड्डी संघाची विद्यापीठात माझी निवडणूक झाली होती. तसेच या विद्यालयाचे मध्ये जेव्हा माझा पाया रचला गेला त्यातूनच पुढे मी महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक या पदावरती भरती झालेली या महाविद्यालयाची मी प्रथम विद्यार्थिनी असते. सध्या मी सहाय्यक पोलीस आयुक्त याही पदावर रिटायर झालेली आहे आणि मी माझे विद्यार्थी आहे. या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. त्याचे अत्यंत चांगले आणि वंदनीय आहेत. यापुढेही असे चालू राहावेत आणि या महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आधी विद्यार्थी आहेत त्यांचं असं वेळोवेळी कौतुक केलं यामध्ये कौतुक केलं जावं त्यावेळेचा काळ आहे 36 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप कमी रचमानाचा फरक आहे. तर आमचा जो पाया रचला गेला तो या महाविद्यालयाच्या माध्यमातूनच रचला गेला. आम्हाला या महाविद्यालयात जे शिक्षक लागले त्यांनी आमची फारच चांगली जडणघडण केली. त्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपापलं स्थान निर्माण करू माझं असं मत आहे की भीतीने सगळं काही होतं असंही नाहीये. आपुलकीने सलोख्याने आणि प्रेमभावनेने जर एकमेकांशी संपर्क साधला गेला तर त्यातूनही चांगले विद्यार्थी घडू शकतात. भीती असणं आज हा भीतीचा हा शब्दकोशातून गेलेलाच आहे, हद्दपार झालेला आहे. त्यामुळे भीती याचा काही फारसा उपयोग होतो असं मला वाटत नाही. नमस्कार, माझं नाव रुपेश रवींद्रनाथ कोपरेकर. मी 1997 साली या कॉलेजमधून BA मी होऊन झालो. 95-96 बॅचला मी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह आणि GS या दोन भूमिका मी पार पाडलेल्या होत्या. तर यामधून मी कॉलेजमधून काही सांस्कृतिक जडणघडण असेल किंवा क्रीडामध्ये आम्ही लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही मुंबईला प्रथमतः लेदर क्रिकेटला मुंबईला आम्ही पदार्पण केलं. ते बॅचमध्ये नितीन नांगरेकर असतील, नागा सामंत असतील, चांगले चांगले खेळाडू तुझ्या त्यावेळी खेळत असतो आणि मुंबईला जाऊन आम्ही या कॉलेजचं प्रतिनिधित्व त्या मोठ्या दिमागात केलं. मुंबईच्या जुन्नरला कॉलेज बरोबर आमची मॅच होती. त्या मॅचमध्ये जवळपास आम्ही जिंकत आलेलो, परंतु काही शेवटी त्यांचा अनुभव मोठा पडला आणि त्या ठिकाणी आम्ही पराभूत झालो. या माध्यमातून या कॉलेजमध्ये आम्हाला बरंचसं काही शिकता आलं. मी आता देवबाग हायस्कूल या ठिकाणी नोकरी करतो आणि या माध्यमातून दुसरं सांगितलं झालं तर त्यावेळी जे होते विषय
तो विषय आता काही कालांतराने आता नवीन विषय होणार कॉलेजमध्ये फार महत्वाचा पर्यटन व्यवसाय सुरू झाला किंवा जे काही आता कॉम्प्युटर विषय आहेत ते लवकरात लवकर कॉलेज सुरू करा म्हणजे जी मुलं बाहेर जातात आणि ड्रीम आपल्या बाहेर जातात ते इथेच सांगेल त्याचा फायदा कॉलेजला निश्चित होईल आणि आमचे एलिमेंट जे आपले माझे विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता सतत पुढचं भविष्य देईल किंवा आता अमृत महोत्सव पण आता 6-7 वर्षात पुढच्या 10-15 वर्षात अमृत महोत्सव येईल त्या सुद्धा या प्रगती आणखी झालेली आपल्या शिक्षण पद्धती जी जशी आहे तशी होती पण आपली शिक्षण प्रणाली बदललेली आहे शिक्षण प्रणाली बदलताना कॉम्प्युटर ज्या माध्यमातून जे कोर्स आहेत ते कॉलेजमध्ये असणं गरजेचं आहे आणि आपला जिल्हा पर्यटन जिल्हा त्यामुळे पर्यटनावर आधारित अभ्यासक्रम असतो फार काळाची गरज आहे जेणेकरून त्या मुलांना फायदा होईल आणि आयुष्याचं चांगलं बरं धन्यवाद. सर्वप्रथम सर्व माजी विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. इथे या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून हजर आहे संघटनेचा. पण मी माजी विद्यार्थी आहे. आमची संघटना मागच्या 21 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे. आपण जी इमारत बघता किंवा कॉलेजची विविध कामं विविध उपक्रम याच्यात सक्रिय सहभाग आता हे सर्वच या ठिकाणी नोंद करणं शक्य नाही. सर्वप्रथम आपल्या प्रश्नाचं उत्तर माजी विद्यार्थी म्हणून कसं व्यक्त होता किंवा काय विचार करता. हे बघा शिक्षण अनेक प्रकारचं असतं. आपण अकॅडमिक शिक्षण घेतो. शाळा ही आपल्या आयुष्यातला पहिला भाग आहे तो आपण केला. दुसरा पुढचा एक भाग येतो कॉलेज जो आमच्या आयुष्यात कॉलेज हे असं आलं. या ठिकाणी आम्ही अकॅडमिक्स बरोबर एक इंटरॅक्शन म्हणा पब्लिक रिलेशन म्हणा काही समाजकारणाच्या राजकारणाच्या गोष्टी काही हे जे शिक्षण आहे हे विशेष करून आयुष्यात पुढे उपयोगी पडतं. हे तुम्हाला कॉलेजमध्ये मिळतं. हे माझा एक अनुभव आहे. माझा एक विचार करण्याची पद्धत आहे. बाकी तुम्हाला आज शिक्षणाची आवश्यकता असते ती सर्वकडे मिळतेच आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत किंवा विविध कला क्षेत्रात आपण ऍक्टिव्ह असतो. त्या निमित्ताने खिलाडू वृत्ती म्हणा कलाकार म्हणून एक दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून आपण विचार करतो. त्यावेळी तुम्ही एक माणूस म्हणून मोठे होता. प्रत्येक माणूस अकॅडमिक किंवा पुस्तकी क्रीडा म्हणून आयुष्यभर राहत नाही किंवा राहू शकत नाही. हे शिक्षणाने ही संवेदनशीलपणा हा माणूस म्हणून जेव्हा मोठा होतो तेव्हा तो खरा माणूस म्हणून घडतो. आणि या माणूस घडण्यासाठी आपल्या कॉलेजचं किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेजचं महत्व आहे. आणि माझ्याही किंवा माझ्या वयाच्या आसपासचे अनेक जण तेच म्हणतील की त्या वयात आपण जे शिकलो हे आम्हाला माणूस म्हणून घडवण्यात अत्यंत उपयोगी आहे. आणि आम्ही त्याच्यामुळे एक उपकार म्हणा कॉलेजचे यासाठी हा एक 60व्या वर्षीचा हिरक्क महोत्सवी सांगता समारंभाचा हा कार्यक्रम आपण करूया सर्वांना बोलवूया म्हणून ही आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून हा मुळात निर्मिती झालेली एक दिवस निवडूया. आणि तो दिवस आज आलाय अत्यंत यशस्वीपणे तो आहे. आणि दुपारच्या सत्रात देखील अनेक कार्यक्रम आहेत हे मला विशेष करून आनंददायी वाटतं आहे. आपलं शिक्षण अरे हा तर फार म्हणजे अशी काही नावं आहेत म्हणजे अभ्यंकर सर वारके पटवर्धन सर गिरसागर सर म्हणजे आम्ही जेव्हा शिकत होतो म्हणजे मला वाटतं 2001-2 त्यावेळी ते अत्यंत रिटायरमेंटच्या जवळ आलेले होते. एवढे अनुभवी शिक्षक आम्हाला मिळाले. आणि गंमत अशी आहे आमचे आई वडील म्हणजे माझ्या वयाच्या आसपासचे आई वडील पण या कॉलेजमध्ये शिकले. त्यांनाही तेच शिक्षक होते. आणि आम्हाला असं अत्यंत म्हणजे मी त्याला भाग्याचं म्हणतो असे शिक्षक लाभले ना असे शिक्षक कॉलेजमध्ये की त्यांनी अशा अनुभवाच्या आपल्या शिदोरी आमच्या पाठोपाठ आम्हाला दिल्या. आमच्या पाठोपाठ एक अनुभव आत्मविश्वास दिला ना की त्यानंतर आयुष्य बदलून गेलं. शिक्षकांबद्दल तर हॅट्स ऑफ म्हणजे मी काय सांगूच शकत नाही त्याबद्दल. एवढं भाग्याचं आहे. त्यानंतर आमच्या बॅच नंतर काही शिक्षक ते रिटायर झाले सगळे आणि अतिशय अनुभवाने पोक्त शिक्षक म्हणजे मागाशी नावं घेतली तशी अभ्यंकर सर वारके सर पटवर्धन सर गिरसागर सर नायगावकर सर हे सर्व शिक्षक अत्यंत आम्हाला अनुभवाची शिदोरी आणि आत्मविश्वास आणि संस्कार हे देऊन गेले.
थँक्यू.